गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण होतो मॉडर्न पिरियडिक टेबल, केमिस्ट्रीचा आपला 7वा टॉपिक. यामध्ये आपला पुढचा पॉइंट आहे ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स. ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स, त्यामधला पहिला आहे एस ब्लॉक. ओके, सो एस ब्लॉक कंटेन्स द एलिमेंट्स of group 1, that is known as alkali metals, and group 2 is known as alkaline earth metals. Okay, group 1 is known as alkali metals and group 2 is known as alkaline earth metal. Why it is so? Because these two groups of the element which forms bases means alkalis, they form the alkali, so the metals are known as alkali metal and alkaline earth metal. Then why earth metal is there? Because the elements of group 2 are found in earth crust. earth crust म्हणजे जमिनीमध्ये आढळतात, म्हणून त्यांना म्हणतात earth metals. Okay, are you getting this? Let's see next point. The reactive metals means S block elements are the reactive metals and occur in nature only in combined state of colorless compounds. They reactive metals, they have reactive metal. S block मधले सगळे एलिमेंट कसे आहेत? हायली रिएक्टिव्ह आहे आणि ते कंबाइंड स्टेट मध्ये आढळतात, नेचर मध्ये कंबाइंड स्टेट मध्ये आढळतात कलरलेस कंपाऊंड्स मध्ये. ओके, आणि त्यांचा कलर कसा असतो? कलरलेस असतो. ठीक आहे. एस ब्लॉक compound element compounds, that is their compounds with exception of lithium and beryllium, are predominantly ionic. means group 1 and group 2 चे एलिमेंट जे आहेत ते काय आहेत? जे कंपाऊंड तयार करतात ते कसे असतात? आयोनिक कंपाऊंड असतात, एक्सेप्ट लिथियम अँड बेरिलियम. ओके, यांना सोडून जे कंपाऊंड, बाकीचे एलिमेंट जे कंपाऊंड तयार करतात ते कसे असतात? आयोनिक असतात. अँड नेक्स्ट पॉइंट इज M1 प्लस 1 म्हणजेच प्लस नुसतं, और M2 प्लस ions are formed. means for group first, that is alkali metals, M plus ion is formed, whereas for group 2, that is M2 plus ions are formed. Okay, so they have low ionization enthalpies which decreases down the group, resulting in increased reactivity. म्हणजे त्यांची आयनायझेशन एन्थाल्पी लो आहे आणि ती डिक्रीज होत जाते अजून वरून खाली जाताना, ग्रुपमध्ये वरून खाली जाताना, अँड देअरफॉर रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस. ओके, म्हणजे आता आयनायझेशन एन्थाल्पी काय आहे हा तुम्हाला पुढे पॉइंट येणार आहे, तेव्हा लक्षात येईल. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, दे हॅव लो melting point and boiling points. These elements have low melting point and boiling points. Then they are electropositive elements. They are electropositive elements. ओके, हे कॅरेक्टरिस्टिक झाले एस ब्लॉकचं. आणि हा टॉपिक आपण याच वर्षी बघणार आहोत. आपला पुढचा टॉपिक तो आहे ग्रुप 1 अँड ग्रुप 2, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2 म्हणून. ओके, आपल्याला पिरियडिक टेबल मधल्या प्रत्येक ब्लॉकची स्टडी करायची आहे या 2 वर्षात. त्यातला हा एस ब्लॉक याच वर्षी आहे आपल्याला, आणि त्याची डिटेल माहिती अजून आपल्याला त्या टॉपिक मध्ये घेता येणार आहे. हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहेत. ओके, आणि याच्यात अजून काय वेगवेगळं आहे ते सुद्धा येणार आहे. ठीक आहे, सो लेट्स सी second block, that is P block. P block element contains group 13 to 18th. ओके, 13 पासून ते 18 पर्यंत ग्रुप मध्ये आहे तो म्हणजे P block. They form covalent compounds. P block मधले एलिमेंट काय करतात? कोव्हॅलंट कंपाऊंड तयार करतात.
Okay, the S block and P block elements are known as main group elements or representative elements. S block and P block elements are known as main group elements or representative elements. Okay, 18 group is known as noble gases or inert gases family. Noble gases or inert gases family, whereas 17th group is halogen family and 16th group is chalcogens family. 16 group is chalcogens family. Include reactive non-metals. 16व्या ग्रुप मध्ये कोण आहेत? रिएक्टिव्ह नॉन-मेटल्स आहेत. ओके, the p block elements have electron gain enthalpies being highly negative. त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हायली निगेटिव्ह आहे, म्हणजे मायनस मध्ये आहे. आता काय आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी? हा पॉइंट आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणारच आहोत. ओके, सो फक्त एवढं लक्षात घ्या की याची जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे ती निगेटिव्ह आहे. ओके, फॉर the group 16 and 17 forms anions, that is X minus or X2 minus to complete the octet. आता इथं थोडंसं हे आहे, 16 ग्रुप साठी X2 मायनस आहे आणि 17 ग्रुप साठी X मायनस आहे. म्हणजेच काय, 17व्या ग्रुप मधल्या एलिमेंटला एक इलेक्ट्रॉनची गरज असते, म्हणून त्याच्यावर एक मायनस चार्ज येतो. 16व्या ग्रुप मधल्या एलिमेंट्सना 2 इलेक्ट्रॉनची गरज असते ऑक्टेट कंप्लीट करायला, त्यामुळे त्यांच्याकडे 2 मायनस चार्ज येतो. ओके, आर यू गेटिंग दिस? ऑक्टेट म्हणजे काय? आपल्या लास्ट इलेक्ट्रॉन शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करणे आणि तो स्टेबल फॉर्म मध्ये म्हणजेच इनर्ट गॅसेसच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला येणे, याला म्हणायचं ऑक्टेट रूल कंप्लीट करणे, ऑक्टेट कंप्लीट करणे. Okay, are you getting this? Let's see next point. It contains elements all 3 types. कोणकोणते टाइप्स आहेत मग पी ब्लॉक मध्ये? मेटल्स ऑन राइट हँड साइड, नॉन मेटल्स ऑन लेफ्ट हँड साइड and metalloids along zigzag line. Along zigzag line. Okay, are you getting this? Okay, so next is the D block, and first this P block is study in our 11th and 12th science. म्हणजे आपण हा P block 2 वर्षात बघणार आहोत. या वर्षी आपल्याला याच्यातला 13, 14, 15 हा ग्रुप बघायचा आहे आणि पुढच्या वर्षी 16, 17, 18 हा ग्रुप बघायचा आहे 12वीला. ओके, आर यू गेटिंग दिस? मग त्यामध्ये तुम्हाला याची डिटेल माहिती, अजून डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स याच्या समजतील. ठीक आहे. ओके, नेक्स्ट इज डी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, इट कंटेन्स एलिमेंट्स ऑफ ग्रुप 3 to 12. तिसऱ्या ग्रुप पासून 12व्या ग्रुप पर्यंत डी ब्लॉक एलिमेंट आहे. ओके, सो ऑल मेटल्स दे आर डी ब्लॉक एलिमेंट्स हॅव ऑल आर मेटल्स. ठीक है, they are also known as transition elements or transition metals. Transition element or transition metals. Why they are known as transition? Because they have various oxidation state, variable valency, variable oxidation state. Due to this, electron can jump one to another shell. एका शेल मधून सब शेल मधून दुसऱ्या सब शेल मध्ये इलेक्ट्रॉन जंप करतो, त्याला म्हणायचं ट्रान्झिशन, त्याला म्हणायचं ट्रान्झिशन. ओके, सो these elements shows the transition, the shifting of electron, so they are known as transition elements or transition metals. Okay, they are in between chemically reactive S block element and less reactive elements of group 13. Less reactive group
less reactive elements of group 13 and 14. P ब्लॉक मधल्या 13, 14 आणि S ब्लॉक ग्रुपच्या मध्यभागी कोण आहे तर D ब्लॉक आहे, म्हणजे 13वा आणि 3 ते 12वा ग्रुप आहे. ओके, सो नेक्स्ट, they possesses properties such as variable oxidation state, variable valencies, high melting point and high boiling point, paramagnetism, then ability to form colored ions. Ability to form colored ions. Okay, they are, next point, they are used as catalysts. They are used as catalysts. Okay, हे झाले 6 याची कॅरेक्टरिस्टिक्स. आता हा जो डी ब्लॉक आहे हा आपल्याला पुढच्या वर्षी 12वीला शिकायचा आहे. त्या पुस्तकात याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे 12वीच्या पुस्तकात. ओके, त्या टॉपिकला नावच आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं. ओके, so we have to study this D block in 12th science and their physical and chemical properties also. Okay, their characteristics, properties also. Okay, let's see next, that is F block. F block, they contains elements all of which are metals and are placed in 2 rows called lanthanide series, means starts from lanthanum, selenium to lutetium, and actinide series starts from actinium, thorium to lawrencium. Okay, these are known as inner transition elements. These are known as inner transition elements, and lanthanides are known as rare earth metals. Rare earth metals, rare म्हणजे खूप कमी प्रमाणात आढळणारे अर्थ मध्ये. ओके, सो actinides are known as transuranium elements. Actinides are known as transuranium elements due to these are beyond uranium. Due to these are beyond uranium. They are man-made and radioactive. They are man-made and radioactive. Which? Actinides. Okay, they have high melting point and high boiling point. They have high melting point and high boiling point. हे 6 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एफ ब्लॉकचे. हा टॉपिक आपण पुढच्या वर्षी शिकणार आहोत 12वीला. ओके ओके, लेट्स सी नेक्स्ट पॉइंट, अ प्रॉब्लेम ऑन दिस, that is chlorides of 2 metals are common laboratory chemicals are and both are colorless. म्हणजे 2 क्लोराइड आहेत मेटलचे जे कॉमनली यूज होतात लॅबोरेटरीमध्ये, अँड बोथ आर कलरलेस. वन ऑफ द मेटल्स रिॲक्ट विगरसली, म्हणजे खूप रिॲक्टिव्ह आहे, विथ वॉटर, व्हाईल द अदर रिॲक्ट स्लोली, म्हणजे तो खूप स्लोली रिॲक्ट होतो वॉटर सोबत. प्लेस द 2 मेटल्स इन द ॲप्रोप्रिएट ब्लॉक इन द पिरियॉडिक टेबल and justify your answer. Okay, let's see what is the answer now. Metals are present in all 4 blocks. हे आपल्याला माहित आहे 4ही ब्लॉक मध्ये मेटल्स अवेलेबल आहेत. ओके, सो salts of metals in the F block and P block, P block मधला AlCl3 सोडून are not commonly laboratory chemicals. ओके, ते लॅबोरेटरी केमिकल्स मध्ये यूज होत नाहीत, फक्त पी ब्लॉक मधला AlCl3 सोडून. ओके, देअरफॉर द चॉईस इज इन बिटवीन एस ब्लॉक अँड डी ब्लॉक. 2च ब्लॉक उरले आता 4 ब्लॉक मधले. फ्रॉम द गिवन प्रॉपर्टीज देअर प्लेसमेंट इज डन ॲज बिलो. ओके, म्हणजे जे आपल्याला ब्लॉक सांगितले होते ते कोणते असू शकतात, एस आणि डी ब्लॉक. मग आता त्यातला कोणता एलिमेंट राहणार, मेटल राहणार, जो हायली रिॲक्टिव्ह आहे आणि जो लो रिॲक्टिव्ह आहे. सो एस ब्लॉक एलिमेंट
मेटल दॅट रिॲक्ट्स विगरसली विथ वॉटर. आपण म्हटलं होतं की एस ब्लॉक कसा आहे, एस ब्लॉक एलिमेंट्स कसे आहेत, हायली रिॲक्टिव्ह आहेत. सो द मेटल दॅट रिॲक्ट्स विगरसली विथ वॉटर इज ऑफ एस ब्लॉक, whereas a metal that reacts slowly with water is of D block. Is of D block. So the colorless nature of the less reactive metals, that is D block, implies that the inner D subshell is completely filled. म्हणजे त्याची D जी सबशेल आहे ती completely filled आहे. ओके, यावरून हे लक्षात येतं. ठीक आहे, म्हणून ते कलरलेस आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या या टॉपिक मधला, तो म्हणजे पिरियॉडिक ट्रेंड्स इन एलिमेंटल प्रॉपर्टीज. पिरियॉडिक ट्रेंड्स इन एलिमेंटल प्रॉपर्टीज. Elemental properties shown similarity in a group and show gradual variation across a period. Means what? Elemental properties ज्या आहेत त्या ग्रुपमध्ये सिमिलॅरिटी दाखवतात आणि पिरियड्स मध्ये लेफ्ट टू राईट जाताना ग्रॅज्युअल व्हॅरिएशन, थोडंसं बदल दाखवतात. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, periodic trends in physical and chemical properties of elements correlate them with electron configuration and nuclear charge. जे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत त्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आहेत, ते कोणाशी रिलेटेड आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि न्यूक्लिअर चार्जशी. तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलंच आहे. मग आता बघूया आपण न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय. ओके, एक्सप्लेन्ड बाय अट्रॅक्शन ऑफ extra nuclear electron towards the nucleus and repulsion between electrons belonging to the same atom. एक तर अट्रॅक्शन असणार एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स न्यूक्लियस, आणि एक तर काय असणार, रिपल्शन असणार बिटवीन इलेक्ट्रॉन्स. मग काय आहे नेमकं हे, तर हे आपण बघूया या पॉइंट मध्ये, ज्याचं नाव आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज and shielding or screening effect. Effective nuclear charge and shielding or screening effect. What is mean by effective nuclear charge now? Effective nuclear charge is the approximate net nuclear charge felt by the highest energy electrons. It is the approximate net nuclear charge felt by the highest energy electrons. ओके, म्हणजे काय, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे न्यूक्लिअर चार्जची, जी कोणामुळे येते, हायेस्ट एनर्जी इलेक्ट्रॉन्समुळे. ओके, ऑल द फॅक्टर्स बीइंग इक्वल, इन्क्रीज्ड इफेक्टिव्ह चार्ज मीन्स इन्क्रीज्ड अट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इफेक्टिव्ह चार्ज वाढला तर इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन सुद्धा वाढलं न्यूक्लियसकडे, विच डील्स टू डिक्रीज द साईज ऑफ ऑर्बिटल. त्यामुळे काय होणार, तर साईज ऑफ ऑर्बिटल डिक्रीज होणार, ते लहान लहान होत जाणार. ओके, इफेक्टिव्ह चार्ज डिपेंड अपॉन टू फॅक्टर्स. कोणत्या दोन फॅक्टरवर डिपेंडंट आहे मग तो, फर्स्ट टोटल न्यूक्लिअर चार्ज, म्हणजे काय, द नंबर ऑफ प्रोटॉन्स, म्हणजेच काय, ग्रेटर द टोटल नंबर ऑफ टोटल न्यूक्लिअर चार्ज, हायर द अट्रॅक्शन फेल्ड बाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे प्रोटॉन जितके जास्त असतील न्यूक्लियसमध्ये तितकं अट्रॅक्शन होणार इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्समध्ये. का, प्लस मायनस अट्रॅक्शन आपल्याला माहित आहे. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल्स अट्रॅक्ट इच अदर, सो हायर अट्रॅक्शन फेल्ड बाय द इलेक्ट्रॉन्स. हा एक पॉइंट झाला. दुसरा काय, द नंबर ऑफ शिल्डिंग इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ शिल्डिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजे शिल्डिंग म्हणजे काय, मग आता इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलेन्स शेल्स इलेक्ट्रॉन्स. द हायर नंबर ऑफ शिल्डिंग इलेक्ट्रॉन्स लेसर इज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. शिल्डिंग इलेक्ट्रॉन जर जास्त असतील तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी असणार. म्हणजे काय नेमकं, तर बघूया.
इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इक्वल टू ZeF. ओके, Z मायनस इलेक्ट्रॉन शिल्डिंग दॅट इज सिग्मा और S म्हणू आपण त्याला. S फॉर शिल्डिंग और स्क्रीनिंग म्हणा. ठीक आहे. Z मायनस इलेक्ट्रॉन शिल्डिंग that is sigma is called as shielding constant or screening constant. Okay, what is mean by shielding or screening now? चला तर बघूया एका डायग्रामच्या आधारे. ओके, इथं तुम्हाला दिसतंय शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय. मग आता ही इनर शेल आहे आणि ही आउटर शेल आहे. इनर शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं आउटर शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. काय म्हणते मग बघा, आता हे आउटर इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत. काय म्हणते मग आता इथं बघा, रिपल्शन बिटवीन आउटर इलेक्ट्रॉन अँड इनर इलेक्ट्रॉन. हे एकमेकांना काय करतायत, रिपेल करतायत. या इमेज मध्ये बघा आणि या इमेज मध्ये सुद्धा बघा, हे काय करतायत, एकमेकाला रिपेल करतायत. हे स्काय ब्लू ॲरो जो दिसतोय तो काय करतो, रिपल्शन घडवताना दिसतोय. इथं पिंक दिसतोय जो काय करतो, रिपल्शन घडवताना दिसतोय. ओके, वेअर ॲज अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर इलेक्ट्रॉन्स. अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस अँड आउटर इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, आता या दोघांमध्ये हे न्यूक्लियस मधले प्रोटॉन आणि हा इलेक्ट्रॉन यामध्ये काय करतं, अट्रॅक्शन घडवतं. इथं सुद्धा अट्रॅक्शन घडवतं. तेच इथं बघू शकतो आपण. हा जो व्हायलेट कलर दिसतोय तो डार्क ब्लू कलर जो दिसतोय तो अट्रॅक्शन घडवतोय. इथं हा डायरेक्ट अट्रॅक्शन घडवतोय, इथं हा डायरेक्ट असा अट्रॅक्शन घडवतोय. पण इथं काय करतोय, ह्याला रिपेल करतोय. हे जे रिपेल करणं आहे म्हणजे काय करणं आहे, शील्ड करणं आहे अट्रॅक्शनला. याला म्हणायचं शिल्डिंग और स्क्रीनिंग इफेक्ट. याला म्हणायचं शिल्डिंग और स्क्रीनिंग इफेक्ट. चला तर मग बघूया त्याची डेफिनेशन आणि त्याचा पॉइंट काय आहे तो नेमका. ओके, ॲज वी मूव्ह अक्रॉस अ पिरियड ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस बाय 1. एक न वाढणार, साईडला एक इलेक्ट्रॉन वाढला की तसाच एक प्रोटॉन सुद्धा वाढला, त्यामुळं +1 ने न्यूक्लिअर चार्ज वाढणार आहे. ॲट द टाइम व्हॅलेन्स शेल रिमेन्स सेम and the newly added electron get accommodated in the same shell, resulting that the effective nuclear charge goes on increasing across the period and size of atom decreases. म्हणजे याचा अर्थ काय आहे, डावीकडून उजवीकडे जाताना पिरियड मध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड होणार आणि एक इलेक्ट्रॉन ऍड झाला म्हणजे एक प्रोटॉन सुद्धा ऍड झाला आणि त्यामुळे तो जो इलेक्ट्रॉन ऍड झाला तो सेम शेल मध्ये झाला. त्याच शेल मध्ये झाल्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय झाला, वाढला आणि साईज ऑफ ॲटम काय झाली, डिक्रीज झाली. साईज ऑफ ॲटम डिक्रीज झाली. ओके, हे लक्षात येते. याचं एक्सप्लेनेशन अजून पुढे येणार आहे ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस मध्ये, तेव्हा लक्षात येईलच तुम्हाला. ओके, on the other hand size of atom increases, on the other hand size of atom increases, the effective nuclear charge decreases down a group. वरून खाली येताना ग्रुप मध्ये काय होतो, साइज ऑफ ॲटम इन्क्रीज होते, त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होतो. इन द ग्रुप, डाउन द ग्रुप, वरून खाली येताना. This is because a new larger valence shell is added. एक एक्स्ट्रा मोठी शेल ऍड झाली वरून खाली येताना. ओके, टॉप टू बॉटम येताना ग्रुप मध्ये एक नवीन शेल ऍड होते प्रत्येक एलिमेंट नंतर. ओके, त्यामुळे ॲटॉमिक साईज काय होते, वाढते आणि काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, डिक्रीज होतो. ओके, हे लक्षात येते. So the effective nuclear charge felt by the outer electron decreases largely down the group. वरून खाली येताना इलेक्ट्रॉन्स काय करणार, शेल वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन्स त्याला प्रोटेक्ट करणार. इलेक्ट्रॉन्स प्रोटेक्ट करणार म्हणजे काय करणार, शील्ड करणार आणि त्यामुळे ते काय होणार, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज
डिक्रीज होणार इन द ग्रुप, वरून खाली येताना. ओके, द आउटर इलेक्ट्रॉन्स आर शिल्डेड फ्रॉम द फुल चार्ज ऑफ न्यूक्लियस by inner electrons, which is called as screening effect or shielding effect. त्यालाच काय म्हणायचं, स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट. म्हणजेच काय तर या इमेज मध्ये लक्षात घ्या, हा आहे पहिला ग्रुप. ओके, या पहिल्या ग्रुप मधल्या दुसऱ्या एलिमेंट मध्ये म्हणजे लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. आता इथं प्रत्येकाचं अट्रॅक्शन आहे का असणार, का इथं शिल्डिंगच नाहीये, काही दिसते का कोणतं काही इलेक्ट्रॉन आहे का इथे जो याला शिल्ड करेल असा इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शनला, नाही. त्यामुळं याला लागणारी एनर्जी सगळ्यात जास्त दिसतीये, ती म्हणजे 526 किलोजूल पर मोल. त्यामुळं इथं न्यूक्लिअर चार्ज सगळ्यात जास्त आहे. ओके, का तर इथं शिल्डिंग इफेक्ट काहीही नाहीये. का तर इथं इलेक्ट्रॉनचं असं शिल्डिंग दिसतच नाहीये, जे काय करेल इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन होण्यासाठी थांबवेल. ओके, तेच जर आपण सोडियम साठी बघितलं तर हा जो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे एक, हा जो एक इलेक्ट्रॉन दिसतोय याला अट्रॅक्शन करण्यासाठी इथं काय झालं, हा इथं एक इलेक्ट्रॉन आला, तो काय करतोय याला रिपेल करतोय. म्हणजे काय करतोय, रिपल्शन घडवतोय, अट्रॅक्शन होऊ देत नाही जास्त. त्यामुळे एक एक्स्ट्रा शेल ऍड झाली. किती इलेक्ट्रॉन्सची, 8 इलेक्ट्रॉन्सची इथं ऍड झालेली दिसतीये तुम्हाला. ओके, त्या 8 इलेक्ट्रॉन्समुळे काय होतंय, याला स्क्रीन तयार झाली या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन करायला, प्रोटॉन्ससाठी, या न्यूक्लियस मधल्या प्रोटॉन आणि या लास्ट इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन करण्यासाठी ही एक स्क्रीन तयार झाली या 8 इलेक्ट्रॉन्सची. ह्यालाच म्हणायचं स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. मग याच्या लिथियम पेक्षा इथं जास्त स्क्रीनिंग इफेक्ट आला आणि म्हणून न्यूक्लिअर चार्ज काय झाला, कमी झाला. आणि त्यामुळे तुम्हाला एनर्जी जी लागणार आहे ती सुद्धा कमी आहे, दॅट इज 502 किलोजूल पर मोल एवढी लागेल एनर्जी. ओके, बघ चला तर पुढचं बघूया आता पोटॅशियम साठी. बघा बरं आता इथे हा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे आणि न्यूक्लियस यामध्ये किती स्क्रीन आल्यात, 1 आणि ही 2. ओके, 2 शेल वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे 2 शेल वाढल्यामुळं जितक्या जास्त शेल वाढल्या तितकं त्याचं स्क्रीनिंग वाढलं. स्क्रीनिंग म्हणजे काय, प्रोटेक्शन वाढलं या प्रोटॉनचं, प्रोटॉन न्यूक्लियस मधल्या प्रोटॉनचं आणि या इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन होण्यासाठी. लास्ट इलेक्ट्रॉनचं, आउटर लास्ट ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं काय होणार, अट्रॅक्शन कमी होणार आणि रिपल्शनच जास्त होणार ड्यू टू दिस स्क्रीनिंग ऑफ द इनर इलेक्ट्रॉन्स. स्क्रीनिंग ऑफ इनर इलेक्ट्रॉन्स, therefore the nuclear charge decreases and shielding effect increases. इथं शिल्डिंग इफेक्ट वाढला त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज कमी झाला, त्यामुळे याला लागणारी एनर्जी सुद्धा किती आहे, 425 किलो जूलची आहे. ओके, फ्रॉम ग्रुप डाऊन द ग्रुप काय होतंय, न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होतोय आणि शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीज होतोय. शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीज झाला का, तर ऍटॉमिक साईज वाढली आणि शील्ड तयार झाली इलेक्ट्रॉनची, त्यामुळे इथं शिल्डिंग इफेक्ट वाढला आणि त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज काय झाला, कमी झाला टॉप टू बॉटमला येताना. ओके, आर यू गेटिंग दिस. चला तर मग याच्यावर आपण म्हणजे न्यूक्लिअर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट वर एक व्हिडिओ बघूया. ओके, The effective nuclear charge experienced by an electron in a many-electron atom depends on its distance from the nucleus. The electron shown here is attracted to the nucleus of charge Z. However, it is partially shielded or screened from the nucleus by the average number of electrons, S, in the spherical volume that extends out to the electron we are focusing on. The effective nuclear charge is given by the actual nuclear charge, Z minus S. As the distance of the electron from the nucleus increases, the number of shielding electrons increases. The inner electrons are said to exert a screening effect on the outermost electrons. The effective nuclear charge thus grows smaller.
All right, this will probably be a pretty short video on shielding effect. Pretty easy concept and easy to solve these types of problems. Shielding effect is just this repulsive force that the core electrons have on the valence electrons. So remember that all electrons have a negative charge, and so as we're building up all of our electrons and we have more and more and more and more, you have a bunch of negative charges next to each other. They don't really want to be next to each other, and so the valence electrons will actually feel a repulsion from the core electrons, and what that does is this valence shell will get pushed out. And so that has an effect on all of our trends that we've learned. So if this gets pulled out, right, then our valence shell will kind of extend. That's going to increase the atomic radius. It's going to decrease the ionization energy because now that they're further away, it will be easier for us to remove them. It will also decrease the electronegativity because it's not holding the electrons as close as it would like to its nucleus. Okay? But all that really means is that the more core electrons we have in here, the greater we'll feel this shielding effect. The valence electrons will feel the shielding effect. So questions that ask about shielding effect, you really just have to pay attention to how many electrons the atom has. It's that easy. So let's take a look. Here's a question from the notes. Circle the element whose valence electrons would experience the greatest shielding effect. So if we want a big shielding effect, we want more electrons. Okay? So we just have to figure out how many electrons each of these things has. Arsenic, antimony, bismuth. Arsenic is here, right? And we assume everything's neutral, so 33 means 33 electrons. Antimony, 51, so we have 51 electrons. Bismuth, in the same family, 83, has 83 electrons. So, looking at this, I know that bismuth has the most electrons, and therefore bismuth will experience the greatest shielding effect because it has so many electrons. All those negative charges next to each other, it's going to push the valence shell out and have an effect on the other trends in this fashion. Okay, so you just need to pay attention to the number of electrons. Pretty easy, so hopefully those will be easy questions for you. आता जो व्हिडिओ पाहिला त्यावरून आपण असं सांगू शकतो की आता हा जो न्यूक्लिअर चार्ज आहे आणि शिल्डिंग इफेक्ट आहे यामध्ये काय फरक आहे, मग काय डिफरन्स आहे, तर periodic trends and effective nuclear charge relating effective nuclear charge with radius, atomic radius. Atomic radius is indirectly related to effective nuclear charge. As effective nuclear charge increases, atomic radius decreases. Okay, from left to right, at effective nuclear charge increase होतोय आणि atomic radius काय होते, लेफ्ट टू राईट डिक्रीज होते. atomic radius म्हणजे काय आहे हा आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओत. सो हियर इन ग्रुप्स टॉप टू बॉटम effective nuclear charge decreases as atomic radius increases. ओके, इथं दाखवताना कसं दाखवलंय त्यांना, अपोजिट डायरेक्शन दाखवली आहे त्यांची. हा इकडे इन्क्रीज होतोय, हा इकडं इन्क्रीज होतो. ओके, व्हेअरॅज हा वर इन्क्रीज होतो आणि हा खाली इन्क्रीज होतो. ओके, यावरून आपण काय सांगू शकतो, दे आर इज अपोजिटली. ओके, सो they are inversely proportional to each other. Atomic radius and effective nuclear charge are the inversely proportional to each other. Okay, let's see the for shielding effect. The shielding effect remains same, but effective nuclear charge across period increases from left to right. म्हणजे सोडियम पासून ऑर्गॉन पर्यंत जाताना, म्हणजेच पिरियड मध्ये जाताना शिल्डिंग इफेक्ट तसाच राहतो, पण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. ओके, whereas in top to bottom means हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम असं होताना काय होतो, इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. शिल्डिंग इफेक्ट काय होतो, इन्क्रीज होतो आणि त्यामुळे
न्यूक्लिअर चार्ज काय होतो, डिक्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज काय होतो, डिक्रीज होतो. ओके, सो या व्हिडिओ आणि ह्या दोन इमेजेस वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट याच्यातील फरक. ओके, यांचं काय एकमेकांशी रिलेशन आहे आणि काय वाढलं की काय कमी होतं, म्हणजे शिल्डिंग इफेक्ट वाढला की न्यूक्लिअर चार्ज कमी होतो आणि शिल्डिंग इफेक्ट कमी झाला की न्यूक्लिअर चार्ज वाढतो. ओके, हे लक्षात आलं असेलच. थँक्यू.